गेल्या वर्षीच्या जूनमध्ये आम्ही ताडोबामध्ये सफारी केली होती. त्या सफारीमध्ये आमची दुसरी सफारी दुपारच्या वेळची होती आणि दुपारच्या वेळच्या त्या सफारीमध्ये आम्हाला तसं काहीच चांगलं पाहायला मिळालं नव्हतं. विशेषतः वाघ बघण्याची इच्छा होती आणि आमची पूर्ण निराशा झाली होती. आणि आता सफारीचा वेळ संपत आलेला होता आणि संध्याकाळची वेळ जवळ आलेली होती आणि आमच्या गाईड आणि ड्रायव्हरने आता जिप्सी परत परतीच्या मार्गावर न्यायला सुरुवात केलेली होती. आणि आमचं मन थोडंसं खिन्न झालेलं होतं की आज काही पाहायला मिळालं नाही म्हणून. आणि हळूहळू आमची जिप्सी बाहेरच्या गेटच्या दिशेने कूच करत होती, पण मनातून मात्र पाय निघत नव्हता. जून महिन्याचे दिवस होते आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळं सृष्टीला जणू नवसंजीवन दिलं होतं. उन्हाळ्याच्या थकवा झटकून जंगल आता गडद हिरव्या रंगाने न्हाऊन निघालं होतं. अचानक ड्रायव्हरने जिप्सीचा वेग कमी केला आणि समोर जे दृश्य दिसलं त्याने आमचा श्वास रोखला गेला. हिरव्यागार वनराईच्या पार्श्वभूमीवर 50-60 हरणांचा एक मोठा कळप अतिशय शिस्तीत पाणवठ्याच्या दिशेने जात होता. निसर्गाच्या कॅनव्हासवर कुणीतरी सोनेरी टिपके सांडले असावेत असा भास होत होता. या कळपात एक वेगळीच शांतता आणि लय होती. एकामागोमाग एक चालणाऱ्या त्या हरणांच्या पावलांचा आवाजही त्या गूढ जंगलात ऐकू येत होता. तेवढ्यात सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते एका चिमुकल्या हरणाकडे. ते पिल्लू बागडत होतं. थोडं पुढे निघून गेलं खरं, पण अचानक ते थांबलं. कळप पुढे जात असताना ते मध्येच थांबून मागे वळलं आणि मोठ्या डोळ्यांनी कोणाला तरी शोधू लागलं. कदाचित चालता चालता ते आपल्या आईला विसरलं होतं. आपल्या आईची चाहूल लागताच ते पुन्हा मागे धावलं. त्या मायलेकांची भेट आणि त्या पिल्लाची निरागस ओढ पाहून निसर्गातलं मातृत्वाचं दर्शन आम्हाला घडलं. सांजवेळ झाली होती. सूर्य मावळतीला झुकला होता आणि जंगलातल्या त्या संधीप्रकाशाचे राज्य पुन्हा सुरू होणार होते. त्या अंधारात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तो पूर्ण कळप ज्या एकजुटीने पुढे जात होता ते पाहून मनात विचार आला, प्राणी असोत वा माणसं, एकत्र राहण्यातच खरी सुरक्षितता असते. आमची गाडी गेटच्या बाहेर आली, पण डोळ्यासमोर तो हिरवा शालू, तो हरणांचा तांडा आणि ते आईसाठी व्याकुळ झालेलं पिल्लू काही केल्या हटत नव्हतं. ती सांजवेळ जंगलाच्या डायरीत कायमचीच कोरली गेली होती.